ऊर्जावान रामचंद्र आणि ताजातवाना रावण युद्धभूमीवर एकमेकांच्या समोर उभे टाकलेत आणि त्यांनी पुन्हा एकदा आपापल्या शस्त्रांना हातात घ्यायला सुरुवात केली आहे. रामचंद्रांनी आदित्य हृदय पाठ केल्यामुळे रामचंद्रांना त्याचे शुभशकून दिसू लागलेत. म्हणजे आजूबाजूचं वातावरण जरासं मंगलमय वाटतंय. आपणच जिंकणार याचा विश्वास रामचंद्रांच्या मनामध्ये आहे. डोळा डावा फडफडत नाहीये. उलट जे जे शुभशकून व्हायला पाहिजेत ते शुभशकून रामचंद्रांच्या सोबत होत आहेत. रामचंद्रांना होणारे भास, येणाऱ्या वेव्ज ह्या सगळ्या सकारात्मक आहेत. याच्या उलट अगदी रावणासोबत घडत आहे. रावणाचे डोळे फडफडत आहेत. रथ बळजबरीनं पुढे न्यावा लागतोय. रथावरती रक्तामासाचा सडा पडलाय असं वाटतंय. आपलं भलं होणारच नाही असं वाटावी अशी स्थिती, एक नकारात्मक ऊर्जा रावणाच्या मनामध्ये भरलेली आहे. आणि या नकारात्मक ऊर्जेने रावण पछाडलेला आहे. अत्यंत वाईट अवस्था आहे रावणाची. आता या वाईट अवस्थेतही सुडाची भावना मात्र कायम आहे. काय असतं बघा, रावण असो की रावणासारखा विचार करणारी माणसं, राज्य संपलंय, सगळे गेलेत, तरी मला सूड घ्यायचा आहे, ही भावना रावणासारख्या माणसांच्या मनात कायम असते. आणि रावण सूड घेण्यासाठी सज्ज झालाय. आता रामचंद्रांच्या वर त्याने आल्याबरोबर बाणांचा वर्षाव सुरू केलाय. एकापेक्षा एक भयंकर अस्त्र त्याने रामचंद्रांवरती आणि वानर सेनेवरती मारायला सुरुवात केली आहे. पण यावेळी काय आश्चर्य घडतंय, रावणाचे बाण प्रचंड वेगाने आणि प्रलय घडवून आणतील अशा स्वरूपाचे भयंकर बाण युद्धभूमीवर रावणाच्या धनुष्यातून तर सुटतायत, ते प्रचंड वेगाने रामचंद्रांच्या दिशेने तर जातायत, पण एकही बाण रामचंद्रांना कोणताही धक्का लावू शकत नाही. जणू रामचंद्रांच्या भोवती एक कवच तयार झालंय. कसलं कवच आहे हे? आदित्य हृदय पाठाचं कवच आहे, ईश्वरी कवच आहे. देवच रामाच्या रक्षणाकरता आलेत? माहित नाही. रावणही आश्चर्यचकित आहे. आपलं कोणतंच महाप्रलयकारी अस्त्र सुद्धा रामचंद्राच्या रथापर्यंत पोहोचत नाहीये. मध्येच ते निष्प्रभ होत आहे. मध्येच ती अस्त्र जळतायत, खाली पडतायत. काही अस्त्र नुसतीच ढगात व्यापून राहतायत. रामाच्या विरोधात रावणाने बाण सोडावे आणि त्याच्या उत्तरासाठी रामचंद्रांनी तेवढेच बाण सोडावे. झालंय काय, समुद्र किनाऱ्यावरचं सगळंच आकाश बाणांनी व्यापून गेलंय. म्हणजे ते आकाश नाही, बाणांचं आकाश झालंय. जणू छतच उभारलंय बाणांचं. हजारो हजारो बाण आकाशात आहेत. आणि यावेळी रामचंद्रांनी एक काळजी घेतली. ते म्हणले, आता या रावणाच्या बाणांनी आपल्या वानर सेनेतल्या एकाचंही नुकसान नाही झालं पाहिजे. एकही मृत्युमुखी नाही पडला पाहिजे. तो जखमी नाही झाला पाहिजे. इकडून बाण, तिकडून बाण, एकापेक्षा एक अस्त्र, भयंकर अस्त्र सुरू झालेत आणि हे अतुल्य युद्ध सुरू आहे. रामायणात या युद्धाचा उल्लेख अतुल्य युद्ध असा केलाय. अतुल्य युद्ध म्हणजे काय? आकाशासारखं काय असतं? काहीच नाही. आकाशासारखं आकाशच असतं. ज्याची तुलना इतरांशी होऊच शकत नाही. ना उपमान आहे, ना उपमेय आहे. त्याला उपमा दुसरी कोणती देता येऊ शकत नाही. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, दुसऱ्या कोणाची नाही. मराठीतले अलंकार समजणं आवश्यक आहे, संस्कृतातले. जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, अशी स्थिती त्या युद्धाची आहे. आपण अतुल्य भारत म्हणतो ना, तुलना कोणाशीच नाही. भारत भारतासारखा आहे. इनक्रेडिबल.
तुलना कोणाशीच नाही आहे. तसं हे अतुलनीय युद्ध सुरू आहे, अतुल्य युद्ध सुरू आहे. जशी आकाशाशी तुलना इतराची होऊ शकत नाही, जशी समुद्राची तुलना इतरासोबत होऊ शकत नाही. समुद्रा इतकं खोल काय? समुद्रच, दुसरं काय असू शकत नाही. हा, एखादा तलाव समुद्रासारखा असू शकेल, ब्रह्मपुत्रा समुद्रासारखी भासू शकेल. समुद्र ब्रह्मपुत्रेसारखा नाही भासत, समुद्र समुद्रासारखाच भासतो. अरबी समुद्र बंगालच्या उपसागरासारखा असेल, दोन्ही मिळून हिंद महासागरासारखे भयंकर प्रलयंकारी दिसतील. हिंद महासागरापेक्षा अजून प्रलयंकारी असेल किंवा अवाढव्य असेल तो प्रशांत महासागर असेल, पण महासागरच आहे. महासागराला महासागराचीच उपमा देता येऊ शकते, आकाशाला आकाशाचीच उपमा देता येऊ शकते, दुसरं काही असत नाही. तसं राम रावणाचं युद्ध एवढं भयंकर आहे की त्याला दुसऱ्या कोणत्या युद्धाची तुलनाच करता येत नाही. अगदी महाभारताचं सुद्धा जे भयंकर युद्ध झालं ना, त्यापेक्षाही हे भयंकर आहे. कारण ज्यानं भगवान शिवाची आराधना करून प्रचंड शक्ती मिळवली आहे, जो त्रैलोक्याचा स्वामी झालाय, ज्याला पराभूत करणं कोणालाच शक्य नाही, अशा रावणासोबत त्रैलोक्याच्या पालनकर्त्याचं युद्ध चाललंय. रामायणातली महाभारतातली युद्ध कशी होती? दुर्योधनासोबत भीम लढला, कर्णासोबत अर्जुन लढला. पराक्रमाची शर्थ तिथे झाली, पण त्या युद्धाची तुलना अन्य कोणत्या युद्धासोबत करता येऊ शकेल का? तर कुठल्याही करता येऊ शकेल, पण राम रावण युद्धाची तुलना कोणाशीही करता येणार नाही. रामचंद्रांनी आता रावणाचा खेळ संपवायचा हे ठरवलंय. बस झालं म्हणलं. आता खूप वेळ, आपल्या कथेचे 350 भाग झाले हो, बघत बघत 325 पर्यंत तरी गेलो आपण. किती वेळ होणार आहे हे सगळं युद्ध करायचं आहे? आता कुठतरी थांबायला हवं. रामचंद्रांनी आपल्या प्रत्यंचेवर विषधर नावाच्या बाणाला चढवलाय. महाभयंकर अस्त्र आहे हे विषधर. या विषधर नावाच्या बाणाला चढवलंय आणि आता रावणाचा अंत करायचा हे नक्की केलंय. विषधर बाणाचा पहिला वार केलाय आणि या पहिल्या वाराने रावणाच्या मस्तकावरचं शरीरच गळून पडलंय, मातीत पडलंय. युद्धभूमी सन्न आहे, असा जयघोष करायचा आहे. रावण गेला, रावण गेला, रावण गेला. खर तर रावणाचं असं मस्तक तुटून पडणं एक अशी आश्चर्यकारक घटना होती की ज्याची कल्पनाच कोणी केली नव्हती. युद्ध चाललंय, अस्त्र विस्त्र सगळं, रावण घायाळ होईल, रावणाला प्रचंड वेदना होतील, तो गळून पडेल आणि मग रावण गेल्याचं चर्चा होईल असं वाटलं नाही. युद्ध सुरू असतानाच रामचंद्राने विषधर बाणाने रावणाचं मस्तक उडवलंय आणि ते मस्तक फाडकन गळून पडलंय. गळून पडल्याबरोबर अजून वानर सेनेला जल्लोष व्यक्त करायचा आहे. राक्षस आ वासून उभे आहेत आणि काय आश्चर्य, जमिनीवर पडलेलं मस्तक जागच्या जागेवर गायब होतं आणि रावणाचं मस्तक पुन्हा त्याच्या धडावर दिसू लागतं. अक्राळ विक्राळ गदा 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 हसत रावण रामचंद्राला म्हणतोय, अरे तू काय मारणार मला? तू माझं मस्तक उडवलं तरी ते मस्तक तुटून पडल्यावर नवं मस्तक आलेलं आहे. रामा, तू मारूच शकत नाहीस मला. काही क्षण रामचंद्रांनाही आश्चर्य वाटलंय. मस्तक उगवलंय. रामचंद्र पुन्हा संतप्त झालेत आणि पुन्हा तीच कृती करतायत. काय होतंय रावणाच्या मस्तकाचं आणि रामरावण या युद्धाचं बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.